दुसऱ्या दिवशी सकाळीच मायाने संपत काकांना आणि अण्णामामाला फोन कॉल केला आणि ती उद्या फ्लाईटने नागपूरला येत असल्याचं सांगितलं. गडबडीत होती ती बहुतेक, त्यामुळे तिने हा निरोप त्यांना दिला आणि तिने फोन कट केला. तिने फोन कट करताच संपत काका मनातल्या मनात म्हणाले, पोरी माया, तुझ्यावर त्या निस्वार्थ, निर्मोही, निस्पृह सुशीला वहिनीचे संस्कार झाले आहेत. तू कधीच कुत्सित, कपटी वागणारच नाहीत, मला माहीतच होतं. एका कर्तव्य भावनेने तू येणारच. संपत काका मनाशीच पुटपुटले. मायाच्या या निर्णयाने संपत काकांना आनंदच झाला. इकडे नरेशला डॉक्टर विक्रमने सांगितले की पारूला नागपूरला शिफ्ट करायचे आहे. अरे नरेश, त्या डॉक्टर माया रावते मॅडमची इतक्या सहजासहजी अपॉइंटमेंट मिळत नाही रे. आणि तुलाच इतक्या लवकर आणि इतक्या सहज कशी काय अपॉइंटमेंट मिळाली रे? डॉक्टर विक्रम नरेशला म्हणाले. म्हणजे तिने पारू मामीचा इलाज करायला होकार दिला? नरेश अचंबित होऊन म्हणाला. म्हणजे तुला माहीतच नाही? मग त्यांची अपॉइंटमेंट कोणी घेतली? आत्ताच माया मॅडमचा कॉल आला आणि त्यांनी तुझ्या मामीला नागपूरला शिफ्ट करायला सांगितलं. डॉक्टर विक्रम म्हणाले. मायाचा कॉल आला होता का? नरेशला असं एकेरी बोलताना पाहून विक्रम बुचकळ्यात पडला. हो, विक्रम म्हणाला. विक्रम, मला दे बरं तिचा नंबर. नरेश विनवणीच्या स्वरात म्हणाला. अरे मला पर्सनली नाही केला रे त्यांनी कॉल, इकडे मॅनेजमेंटला कॉल केला आणि इतक्या जगविख्यात डॉक्टरांनी केलेल्या कॉलला मॅनेजमेंट कसं काय नकार देणार? म्हणूनच मॅनेजमेंटनेच तुझ्या मामीला नागपूरला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर विक्रमसोबत बोलून नरेशला खूप आनंद झाला. तू माया मॅडमची अपॉइंटमेंट नाही घेतली तर मग कोणी घेतली? विक्रम आश्चर्यचकित होऊन म्हणाला. ते संपत काका. जाऊ दे, झाली ना ती इलाज करायला तयार, असतील तिचे आमच्याशी काही ऋणानुबंध, नरेश म्हणाला. नागपूरच्या विमानतळावर आज सकाळपासूनच संपत काका आणि अण्णामामा मायाची वाट पाहत थांबलेले होते. 10 वर्षांच्या आधी त्यांनी इथूनच तिला निरोप दिला होता आणि आज इथेच तिच्या स्वागतासाठी ते दोघेही तिची आतुरतेने वाट पाहत थांबलेले होते. या 10 वर्षात कधीच ती यांना भेटली नाही आणि तेही तिला भेटले नाही. तिच्या ध्येयाच्या वाटेवर अडथळा नको, भावनिक होऊन तिने तिचे निर्णय बदलवू नये म्हणून ते सर्वजण दक्षता घेत होते. तिला पाहण्यासाठी संपत काकांचे, अण्णामामांचे डोळे आतुरले होते. थोड्याच वेळात नागपूर विमानतळावर विमान लँडिंग झालं. माया आपल्या 12 वर्षाच्या मुलाचा हात पकडून बाहेर आली. याच विमानतळावरून दिल्लीला जाणारी माया निस्तेज, उदास, हताश आणि निराश झालेली होती. तर आज परत येणारी माया कमालीची बदलली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक झलकत होती. अण्णामामाने आणि संपत काकाने तर तिला ओळखलंच नाही. त्यांना पाहताच ते आनंदाने त्यांच्याजवळ धावतच आली. संपत काका तिच्या मुलाकडे भान हरवून पाहू लागले. दुसरा नरेशच होता तो. तेच नाक, तसेच डोळे, तसेच केस, तशीच चेहऱ्याची ठेवण आणि तीच देहयष्टी. तिचं हे रूप पाहून अण्णामामाला तर भरूनच आलं. तिच्यामध्ये त्याला सुशीलाचं रूप दिसू लागलं. मायाच्या चालण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून तिच्या आत्मविश्वासाचं दर्शन घडत होतं. खरंच, जेव्हा लोक आपल्याला वाईट ठरवतात, आपल्यावर वाटेल ते आरोप करतात, आपल्यावर अविश्वास दाखवून आपलं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपला आत्मविश्वासच आपल्याला या विदारक परिस्थितीमधून बाहेर काढू शकतो. आपला आत्मविश्वासच आपल्याला कधीच लाचार आणि हतबल होऊ देत नाही. माया बोलत होती आणि अण्णामामा, संपत काका नुसतेच तिला तर कधी तिच्या मुलाला न्याहाळत होते. तोच तिच्या मागे एक रुबाबदार तरुण, साधारणतः तिच्याच वयाचा, आपली बॅग सावरत तिच्या मागे येऊन उभा राहिला. संपत काका आणि अण्णामामा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. डॉक्टर माया, तो तरुण म्हणाला. येस डॉक्टर राज. माया त्याच्याकडे न पाहताच बोलली. मी आपल्या मुक्कामस्थळी हॉटेल नीलकमल येथे जाऊन थोडं रेस्ट करतो, तुम्ही या तुमचं आटोपून. डॉक्टर राज म्हणाले. येस, यू कॅन गो. आय विल बी बॅक इन अ लिटल व्हाईल. अण्णामामा मायाकडे अभिमानाने पाहत होता. ती काय बोलली हे अण्णामामाला समजलं नाही, पण तिच्याकडे पाहून आज त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हॉस्पिटलने पाठवलेल्या गाडीत बसून डॉक्टर राज निघून गेले. अण्णामामा आणि संपत काका ती गाडी दिसेनाशी होईपर्यंत त्या गाडीकडे पाहत होते. माझ्या टीममधील डॉक्टर राज आहेत, ते खूप हुशार व्यक्तिमत्व. माझ्या आग्रहास्तव आला तो इथे. मायाने राजची ओळख सांगितली. काका, कोल्हापूरच्या डॉक्टर मॅनेजमेंटसोबत माझं बोलणं झालं आहे. ते पारू आईला आजच कोल्हापूरवरून इकडे नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतील.
आज सर्व रिपोर्ट तयार करून उद्या सर्जरी होईल, माया म्हणाली. ज्या बाईमुळे तिने अनेक यातना भोगल्या, नामुष्की सहन केली, त्याच बाईला आजही ती आई म्हणूनच संबोधित होती. खरंच किती मोठं मन होतं मायाचं. मामा, 2-4 दिवस मी इथेच थांबणार आहे. माझ्या थांबण्याची सर्व व्यवस्था इथे झाली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी न करता निवांत घरी जा. मामा मायाला इतक्या वर्षानंतर डोळे भरून पाहत होता. मायाने सर्व मावशांची, आपल्या भावंडांची, मामीची, आजीची, सर्वांची ख्यालीखुशाली विचारली. तिकडे सर्व कसं आनंदात चालू आहे याची इत्थंभूत माहिती मायाला दिली. तिला खूप आनंद झाला. तिने कोणाला तरी कॉल केला आणि तिच्यासाठी गाडी घेऊन यायला सांगितलं. थोड्याच वेळात गाडी आली. आता मायाने या दोघांचाही निरोप घेतला आणि ती गाडीत बसून निघून गेली. माया नीलकमल हॉटेलवर पोचली. डॉक्टर राज हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये उभे राहून कोणाला तरी शोधत असल्याचं तिला जाणवलं. दोघांचीही नजरभेट झाली. तसे डॉक्टर राज ओसाळल्यासारखे झाले आणि त्यांनी आपली नजर दुसरीकडे वळवली. त्यांचे डोळे खूपच बोलके होते. ते डोळे नेहमीच काहीतरी वेगळं बोलण्याचा प्रयत्न करत असतात असं मायाला नेहमीच वाटायचं. पण नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करत असतील याचा अंदाज मात्र तिला कधी आलाच नाही. काउंटरवरून आपल्या रूमची तिने चावी घेतली. तिने रूममध्ये आपलं सामान ठेवलं. ती आणि तिचा मुलगा फ्रेश झाले. थोड्याच वेळात दारावर कोणीतरी नॉक केल्याचं तिला ऐकू आलं. वेटर आला असेल म्हणून तिने दार उघडलं. बघते तर दारात डॉक्टर राज उभे. मायाने त्यांना आत बोलावलं. डॉक्टर राज आत येऊन खुर्चीवर बसले. डॉक्टर माया, इतक्या साऱ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून तुम्ही ह्या पारो नावाच्या पेशंटसाठी ताबडतोब दिल्लीवरून निघून आल्या. कोणते तरी नाते आहे का तुमचे त्यांच्याशी? डॉक्टर राज म्हणाले. तसं काही नाही, पण या पेशंटला बरं करावं असं माझं मन म्हणत होतं म्हणून मी आले. मायाचा मुलगा हर्ष रूमच्या बाहेर गॅलरीत फिरत होता. डॉक्टर माया, तिथे दिल्लीला असा मोकळा एकांत आपल्याला कधी मिळालाच नाही, नाही का? राज म्हणाला. म्हणजे? माया म्हणाली. नाही म्हणजे बघावं तेव्हा कामच, नेहमीच भोवती लोकांची गर्दी, असं बोलायला वेळच मिळत नाही तिथे. राज म्हणाला. हो, हे मात्र खरं आहे. मायानेही त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. डॉक्टर माया, मला तुम्हाला माझ्या मनातली एक गोष्ट सांगायची आहे. बऱ्याच दिवसांपासून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तसा योगच जुळून आला नाही. आता योगही आहे आणि वेळही. तुमची इच्छा असेल ऐकण्याची तर मी. डॉक्टर राज अडखळतच बोलत होते. बोला ना, निसंकोचपणे बोला, माया म्हणाली. विल यू मॅरी मी? डॉक्टर राज एका दमात बोलून गेला. AC चालू असतानाही तो घामाने चिंब भिजला होता. त्याचं बोलणं ऐकून माया तर अचंबितच झाली होती. हा इतक्या दिवसांपासून काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे मायाला आज समजलं. त्याचं नेहमी तिच्या अवतीभोवती असण्यामागचं कारण तिच्या आज लक्षात आलं. ती थोडा वेळ स्तब्धच राहिली. माझा भूतकाळ माहीत आहे का तुम्हाला? माया खिडकीच्या बाहेर पाहत म्हणाली. तुमच्यासोबत हा 10-12 वर्षांचा मुलगा पाहून तुमच्या भूतकाळाचा अंशतः तरी अंदाज येतो, पण ज्यांचा माझ्या डोळ्यांसमोर इतका नितळ, स्वच्छ आणि पारदर्शी वर्तमान आहे, त्याच्या काळाच्या पडद्याआड बुडूक झालेला भूतकाळ जाणून घेण्यात मला तरी स्वारस्य नाही, डॉक्टर राज म्हणाला. मायाला तर काय बोलावं काही सुचत नव्हतं. तोच हर्ष धावतच आत आला. त्यामुळे डॉक्टर राज यांनी विषयांतर केलं. उद्याच्या ऑपरेशन संबंधी काही चर्चा करून डॉक्टर राज रूमच्या बाहेर निघून गेले. माया त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. उद्याच्या ऑपरेशनचं टेन्शन आणि राजचं हे बोलणं मायाच्या डोक्यात थैमान घालत होतं. ते दोन्ही विचार एकामागून एक सारखे तिच्यासोबत लपंडाव खेळत होते. आज किती वर्षांनी डॉक्टर राजने तिच्या हृदयाच्या तारा छेडल्या होत्या. ती आज एका वेगळ्याच भावविश्वात अडकली होती. मायाला आणि आपल्या मुलाला पाहून नरेशची अवस्था कशी होईल? पारूचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडेल का? की काहीतरी अडथळे निर्माण होईल? डॉक्टर राजचा प्रस्ताव माया स्वीकारेल का? की ती नरेशच्या आयुष्यात परत येईल? जो पितृप्रेमाला बालपणापासून वंचित राहिला, तो आज ते प्रेम पाहून तो इवलासा जीव ते प्रेम स्वीकारण्यासाठी अधीर होईल का? हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा विरहाग्नी. नरेश मामीला घेऊन रात्रीच नागपूरसाठी रवाना झाला. मामीच्या देखभालीसाठी त्याने साक्षीलाही सोबत घेतलं. पारूचं ऑपरेशन करायला दिल्लीवरून माया येणार आहे या गोष्टीपासून साक्षी अनभिज्ञ होती. आता ती अवांतर गोष्टीमध्ये फारसं लक्षही घालत नसायची. तिच्या आयुष्यात घडलेल्या त्या जीवघेण्या प्रसंगाने तिला अतिशय शांत करून टाकलं होतं. आपल्या नशिबाला दोष देत ती पुढंच जगत होती.
नरेशचाही साक्षीशी संवाद कमीच झाला होता. तो स्वतःला अपराधी समजत होता. आत्मग्लानीने त्यालाही पोखरलं होतं. त्यालाही त्याचीच घृणा वाटत होती. ज्या विरहाच्या ज्वाला मायाला जाळत होत्या, त्याच ज्वालांनी नरेशलाही आपल्या कवेत लपेटून घेतलं होतं. साक्षी त्याच्यासोबत असूनही नसल्यागत होती. मायाच्या तारुण्यसुलभ भावना तर होरपळून राग झाल्याच होत्या, पण नरेशलाही आपल्या भावनांचा कोंडमारा करावाच लागत होता. पारू अजूनही निश्चित पडलेलीच होती. आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टीचं, परिस्थितीचं तिला भान नव्हतं. नरेश आणि साक्षी कधी पारूकडे तर कधी एकमेकांकडे पाहत होते. इकडे विचारांच्या तंद्रीत रात्री मायाला कधी झोप आली हे तिलाही माहीत पडलं नाही. सकाळी कोणीतरी दारावर थाप दिली आणि या आवाजाने तिला जाग आली. दारात डॉक्टर राज उभा होता, अगदी प्रसन्न चेहऱ्याने. त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होतं. तसंही त्याचा चेहरा नेहमीच प्रसन्न आणि लोभस वाटायचा. मायाने डोळे चोळत हसतच त्याचं स्वागत केलं. त्याने एक नजर हर्षकडे टाकली. तो गाढ झोपलेला होता. डॉक्टर माया, एक प्रश्न सारखा मनात घोळत आहे की ही पारू नेमकी आहे कोण? आणि त्यांच्यासोबत तुमचं असं कोणतं नातं आहे की तुम्ही 8 दिवसांसाठी इथे आल्या? तुमचा कोणता भूतकाळ यांच्याशी जुळलेला तर नाही? डॉक्टर राज म्हणाले. तसं काही नातं तर नाही. एक डॉक्टर आणि एक पेशंट यामध्ये जे नातं असतं तेच नातं त्यांच्याशी आहे. इथे येऊन आपण काही चूक तर केली नाही ना, असं आता मायाला वाटू लागलं होतं. नरेश इथे येईल, तो आपल्या मुलाला आपल्यापासून हिरावून तर घेणार नाही ना? अशा अनेक शंका आता तिच्या मनात निर्माण होत होत्या. डॉक्टर राज, हे पेशंट आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने आणि प्रॅक्टिसच्या दृष्टीने फार महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे ही संधी चुकवून चालणार नाही. हा पेशंट पूर्णतः बरा करूनच आपण इथून जायचं. मला माहीत आहे, तुमची सोबत असली की कितीही क्रिटिकल केसेस बऱ्या होऊ शकतात. आणि पेशंट गर्मश्रीमंत असल्यामुळे माया आपल्या विचारांची शृंखला तोडण्यासाठी राजसोबत बोलू लागली. पैसा या बाबीचा विचार तुम्ही केव्हापासून करायला लागल्या? राज अचंबित होऊन म्हणाला. तसं मायाला आपलं बोलणं चुकल्याची जाणीव झाली आणि ती गालातल्या गालात मंद हसली. डॉक्टर माया, मी रात्री विचारलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही अजूनही. राज म्हणाला. हे बघा डॉक्टर राज, आज आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे मनामध्ये अवांतर विचार गोंधळात ठेवणं चुकीचं होईल. मी माझं आटोपून घेते. आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊया. माया असं म्हणताच राज आपल्या रूममध्ये आला. माया फ्रेश झाली. तिने हर्षला स्वतःची काळजी घ्यायला सांगितली आणि रूमच्या बाहेर न निघण्याची सक्त ताकीद दिली. मायाला सोडून राहण्याची हर्षला सवय झालीच होती. तो आईने दिलेली प्रत्येक सूचना तंतोतंत पाळायचा. त्यामुळे माया निश्चित होऊन बाहेर पडायची. माया हॉटेलच्या बाहेर आली. राज कॉरिडॉरमध्ये तिची वाट पाहत थांबलेला होता. हॉस्पिटलने पाठवलेली गाडी बाहेर उभी होती. दोघेही गाडीत बसले आणि गाडी हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. गेल्या 5 वर्षांपासून डॉक्टर राज तिच्यासोबत काम करत होता. अनेक क्लिष्ट केसेस दोघांनी आपल्या बुद्धीच्या तोऱ्याने सोडवल्या होत्या. अनेकांना जीवनदान दिलं होतं. वैद्यकीय क्षेत्रात दोघांच्याही नावाचा लौकिक होता. दोघेही सारख्याच तोलामोलाचे. या कालावधीत मायाच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आल्या, संकटं आली, कधी तिला तिचीच दिशा हरवत असल्यासारखं वाटत होतं, तर कधी आत्मभान हरवल्यासारखं वाटायचं. तेव्हा राजने मायाला मानसिक आणि भावनिक आधार दिला होता. पण त्याच्याकडून अशा प्रकारची वर्तणूक तिला अपेक्षित नव्हती. आता त्याच्यासोबत या विषयावर काही बोलून त्याचं मन विचलित करणं तिला संयुक्तिक वाटलं नाही. म्हणून तिने कोणत्याही अवांतर विषयाला हात घातला नाही. गाडी हॉस्पिटलच्या समोर येऊन थांबली. असिस्टंट डॉक्टर नीलम त्यांची वाट पाहत बाहेर थांबलेली होती. प्रत्यक्षात तिने यांना पाहिलेलं नव्हतं, पण फोटोमध्ये त्यांना पाहिलं असल्यामुळे तिने लगेच त्या दोघांना ओळखलं. सर्वजण स्टॉप रूममध्ये गेले. माया आणि राजने पारूची केस स्टडी केली, तिची हिस्ट्री चेक केली. सर्जरीसाठी उपस्थित असलेल्या सर्व टीमसोबत दोघांनीही सविस्तर चर्चा केली. मायाचं अभ्यासपूर्ण बोलणं ऐकून तिथे असलेली टीम थक्क होऊन गेली. माया बोलत असताना डॉक्टर राजची नजर मात्र मायावर स्थिरावली होती. खरंच कोणासाठी तरी असं नकळत बहरणं किती सुखदायी. पण ज्याच्यासाठी आपण भान हरवून बहरत आहोत त्याने आपल्या बहरण्याला दुर्लक्षित करणं हे फारच क्लेश देणारं असतं. राज तिच्यासाठी बहरत होता. तीही राजसाठी बहरत होती का? या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात होतं. माया आणि राज पारूला पाहण्यासाठी ICUमध्ये आली. पारूजवळ कोणीच नव्हतं.
एकेकाळी स्वतःच्या तोऱ्यात राहणारी, मगरूर, आपल्याच गुरमीत जगणारी घमंडी पारू आज कृश देह होऊन निश्चित पडली होती. तोऱ्यात बोलणारी, आपल्या शब्दांनी समोरच्याचा पाणउतारा करणारी, पदोपदी अपमानित करणारी पारू आज निःशब्द झाली होती. भूतकाळातील सारे प्रसंग मायाच्या डोळ्यांसमोर तरळू लागले. तिला ती भयान रात्र आठवली आणि ते 2 महिन्यांचा इवलासा हर्ष आणि तिच्या चारित्र्यावर लागलेला कलंक सारं ताज्या घावासारखं तिच्या डोळ्यांसमोर भळभळू लागले आणि त्याची तिडीक तिच्या सर्वांगात जीवघेणी कळ निर्माण करू लागले. तिच्या डोळ्यात आसमांनी गर्दी केली. तिचा हुंदका दाटून आला. तिने आपल्या हातातील रुमालाने आपले डोळे अलगद पुसले. पण हे सर्व चाणाक्ष राजच्या नजरेतून सुटले नाही. माया आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याची त्याला खात्री पटली. पण तेव्हा तो काहीही न बोलता शांत राहिला. मायाने आपल्या टेथेस्कोपने पारूच्या हृदयाचे ठोके ऐकले. ती व्यवस्थित असल्याची तिला खात्री पटली. डॉक्टर राज, आपण उद्या सकाळीच या पेशंटला ओटी घेऊ, माया म्हणाली. राजने होकारार्थी मान डोलावली. मायाने ICUच्या बाहेर चौफेर नजर फिरवली. तिला तिथे नरेश दिसला नाही. तिथल्या डॉक्टरांना उद्याच्या ऑपरेशनसाठी कराव्या लागणाऱ्या काही गोष्टींची सूचना देऊन माया आणि राज हॉटेलमध्ये परत आले. हर्ष आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत होता. आईला दारात पाहताच त्याला आनंद झाला. आपल्या मोठ्या आईचा तो कृश झालेला देह वारंवार मायाच्या डोळ्यासमोर येऊ लागला. तिचं मन विदीर्ण झालं. पण तिच्या मनातील रुदन ती सांगणार कोणाला? हर्ष म्हणजे तिचं भावविश्व. त्याला आपल्या कोणत्याही दुःखाची जाणीव होऊ नये यासाठी ती त्याच्यासमोर नेहमीच सावधगिरी बाळगायची. आज तिच्या मनात एक वादळ थैमान घालत होतं. पण तिच्या चेहऱ्यावर त्याची पुसटशी झलक दिसत नव्हती. हर्षच्या समोर आपलं दुःख लपवण्याची हातोडी तिला साधली होती. थोड्याच वेळात डॉक्टर राज तिथे आला. आपल्या किशोर वयातील मुलासमोर डॉक्टर राजने असं आपल्या रूममध्ये येणं तिच्या मनाला पटत नव्हतं. पण त्याला सांगावं कसं हा प्रश्न तिला पडला होता. माया आपल्या भूतकाळासंबंधी, पारू पेशंटसंबंधी काही सांगेल असं राजला वाटलं. पण त्याचा हा अंदाज खोटा ठरला. माया काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. हर्षसोबत काही गप्पामग करून राज निघून गेला. शरीरापेक्षा आज तिचं मनच जास्त थकलं होतं. बेडवर पडल्या पडल्या तिचा डोळा लागला. तोच तिला तिच्या आईचा आवाज आपल्या कानावर पडल्याचा भास झाला. बेटा माया, अडकून पडू नकोस या निरर्थक भावनांच्या चौकटीत. कोणतंही पूर्वग्रह दूषित मत घेऊन कोणतंच कार्य सिद्धीत जात नाही. कोणालाही दूषणं देत बसू नकोस. तुझाच वेळ वाया जाईल आणि मानसिक त्रास होईल तो वेगळाच. एक कर्तव्य भावनेने सारं काही प्रामाणिकपणे कर. मी तुझ्यात सुडाची भावना कधी रुजवली नाही. तुला तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे एक आदर्श डॉक्टर म्हणून. चल, तोडून टाक ती निरर्थक भावनांची चौकट आणि दिसू दे यांना तुझ्यातली एक धैर्यवान स्त्री. ते तुझ्याशी वाईट वागले कारण त्यांच्या विचारांची जडणघडणच तशी होती. तू त्यांच्याशी चांगली वाग. एक नाचणाऱ्या बाईची पोर पण चांगली निपजू शकते हे त्यांना दाखवून दे. ते कोण आहेत ग तुझं चरित्र मलिन करणारे? अगं तू त्या देवाऱ्यात लावलेल्या धुपासारखी आहे. तुझ्या चांगुलपणाचा, तुझ्या कीर्तीचा दरवळ बघ कसा चारी दिशात पसरत आहे. आईचं बोलणं मायाला शांत करून गेलं. विचारांचं वादळ क्षणात थांबलं. उद्याची वाट मोकळी झाली. कथेच्या प्रत्येक भागाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक आभार. यानंतरचा भाग शेवटचा असेल. वाचकांना काय वाटते? मायाने नरेशकडे जायला पाहिजे की तिला आशेने पाहणाऱ्या, तिला जपणाऱ्या राजकडे जायला पाहिजे? हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.